सांगली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाली आहे. अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे पोलिसांची गुणवत्ता तपासण्याची गरज असल्याचे मत आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केले. तर पाण्याच्या विषयावर राजकारण करायचं नव्हतं तर अधिकाऱ्यांना फोन करून आंदोलन करणार असं सांगून पाणी बंद करायला लावले. यामुळे त्यात श्रेय घेण्याबाबत त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही असा टोला त्यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या टीकेवर लगावला आहे. रोहित पाटील हे सांगलीमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना रोहित पाटील यांनी म्हटलं की जिल्ह्यातील परिस्थिती वास्तवावर मी आवाज उठवला. त्यानंतर 3 खून झाले. आता पोलिसांची गुणवत्ता कशी तपासायची? पालकमंत्री म्हणतात खून झाल्यानंतर आरोपी पकडतात. आता खून झाला म्हणून गुणवत्ता चांगली की आरोपी पकडले म्हणून गुणवत्ता तपासायची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पोलीस पैसे घेऊन अवैध धंदे सुरू ठेवतात आणि याचे पुरावे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांनी कारवाई करावी अशी मागणी आहे. पाण्याच्या विषयावर राजकारण करायचं नव्हतं. श्रेय देण्याबाबत त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. आंदोलन त्यांनी केलं पण पाण्याऐवजी त्यांनी माझ्यावर टीका केली. आंदोलन करणार म्हणून आदल्या दिवशी अधिकाऱ्यांना फोन करून पाणी बंद करायला लावलं अशी टीका करत आंदोलनानंतर पाणी मिळाले असे सांगणे हा बाळबोध नागरिकांच्या लक्षात आला आहे. त्यांनी राजकारण न करता शेतकऱ्यांना पाणी कसे मिळेल हे पाहावे असा टोला लगावला आहे. अर्धा तास चर्चेमध्ये मी सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर राज्यामध्ये ड्रग्ज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नशे असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जे काही अवैध धंदे चालू आहेत त्याच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये खासदार विशालदादा पाटील यांनी देखील आवाज उठवला आणि विधानसभेमध्ये आम्ही आवाज उठवला. आणि जिल्ह्यातली परिस्थिती वास्तव राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला. आज जे नशेखोरीमुळे खून होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी आवाज उठवला होता आणि आज त्याच्यानंतर आठवड्याभरातच काल एका दिवसात 3 खून झालेले आहेत असं आम्हाला समजतं. आता पोलिसांची गुणवत्ता कशात तपासायची? पालकमंत्री साहेब म्हणतात आरोपींना लगेच पकडलं जातं. आता खून केला आणि लगेच आरोपींना पकडलं म्हणून गुणवत्ता तपासायची का खून न होण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे आणि म्हणून त्यांना गुण द्यायचा? हे कुठेतरी तपासण्याची आवश्यकता, यामध्ये कुठेतरी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आरोप केला होता, किंबहुना माझ्या भाषणामध्ये मी पैसे घेतल्याचे सुद्धा पुरावे दिले होते. आणि जतमध्ये आजसुद्धा ज्येष्ठ नेते तिथले सांगतात की चुकीच्या पद्धतीने आज ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यावरती पायबंद घालण्याचं कुठेही काम पोलीस विभागाच्या वतीने होत नाही आहे. आणि आम्ही एस पींना सुद्धा विनंती केलेली आहे की याच्यावरती कडक कारवाई केली गेली पाहिजे. तिथल्या विधानसभेतल्या भाषणानंतर तासगाव आणि कवठेमंकाळमध्ये कारवाया होत आहेत, पण त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पेड कारवाया झालेल्या आहेत असं सुद्धा गेल्या 2 दिवसामध्ये आढळलं. आणि तीसुद्धा माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही दिलेली आहे. त्यामुळं या मांडलेल्या प्रश्नावरती आणि जिल्हा ज्या प्रश्नामुळे होरपळतोय याच्यावरती तात्काळ ते मार्ग काढतील असा विश्वास आहे. मी मुळात पाण्याच्या विषयावरती राजकारण मलाही करायचं नव्हतं आणि श्रेय घेण्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याबरोबर स्पर्धा कोणीही करू शकत नाही. मी यापूर्वी विनंती केली होती की दुष्काळ प्रचंड आहे आणि राज्य शासनामार्फत यावर्षी पाऊससुद्धा कमी पडणार आहे अशी माहिती मिळत असताना पाण्याच्यावरून राजकारण करायचं नाही असा निर्णय आम्ही घेतला होता. म्हणूनच त्यांना आज अखेर उत्तर मी दिलं नाही. पण परवा पाण्याच्या आंदोलनाच्या दिवशी पाणी हा विषय सोडून ते माझ्यावरतीच जास्त बोलले असं मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून समजलं. आता तासगावमध्ये पाणी पोचून 1 दिवस ओलांडल्यानंतर तासगावला पाणी मिळावं म्हणून त्यांनी आंदोलन करणं म्हणजे त्यांचा तिथल्या सिंचन विभागाच्या बाबतीत आणि सिंचन योजनांच्या बाबतीत किती दांडगा अभ्यास आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही. किंबहुना त्यांचं आंदोलन आहे म्हणून पाणी पोचू नये म्हणून आदल्या दिवशी अधिकाऱ्यांना फोन करून पंप बंद करायला सांगणे असेल इतपतच्या गोष्टी त्यांनी करायचा प्रयत्न केला. पण पाणी तासगावपर्यंत पोचलं आणि पाण्याचं वितरण हे टाईम टेबल आम्ही ज्या पद्धतीनं ठरवलं आहे त्या पद्धतीनं चालू आहे. आता आज आंदोलन केलं म्हणून कोयनेतनं सोडलेलं पाणी उद्या तासगावात पोचत असेल म्हणजे अधिकारी गणित घालत असताना वेगाचा गणित घालत असतील, किती पाणी येणार आहे याचा गणित घालत असतील. पण आज आंदोलन केलं म्हणून उद्या पहाटे लगेच पाणी आलं असं म्हणणं
ही लोकांची दिशाभूल करण्यासारखं आहे आणि लोकांना बाळबोध समजण्याचं काम त्यांनी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी वास्तव स्वीकारलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं टाईम टेबलप्रमाणे किंबहुना मागच्या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हे पाणी मिळालं होतं, यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पाणी आम्ही देऊ शकलेलो आहे. थोडासा फ्लो कमी आहे, पण आम्हाला आज विरोधी पक्ष म्हणून भांडत असताना, पाणी आणत असताना तिथं 2 मंत्र्यांशी भांडून, एका सत्तेतल्या आमदारांशी भांडून पाणी इथंपर्यंत आणायचं आहे, तरी देखील ते पाणी इथंपर्यंत आणण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहे. आता पाणी हा विषय दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या असताना त्यांनी राजकारण न करता सामंजस्य राहून लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त हा लाभ कसा मिळेल याची खात्री करणं आवश्यक आहे. लोकांची दिशाभूल करतात किंवा खासदार स्टंटबाजी करतात असं म्हणायचं. आता मागच्या वेळेला त्यांनी अर्धा तास काहीतरी कर्जमाफी व्हावी म्हणून रास्ता रोको केला होता आणि राज्यामध्ये कर्जमाफीची फसवी घोषणा झाल्यानंतर आम्ही अर्धा तास रस्ता अडवला म्हणून राज्याची कर्जमाफी झाली असं ते सगळीकडे सांगतात. अशा भातदारांवरती किती विश्वास ठेवायचा हे तासगाव कोटेमंकाळमधल्या लोकांना माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.